अर्ज भरतो त्यावेळेला त्याच्यात तरतूद अशी असते ती मुख्य उमेदवार आणि त्याला एक सबस्टिट्यूट कॅन्डिडेट म्हणजे कुठल्याही कारणानं पहिल्या उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तो जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असतो तो त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो आणि म्हणून विक्रम काकडे यांचे 2 फॉर्म, सुनील टिंगरे यांचे 2 फॉर्म हे आत्तापर्यंत आम्ही भरलेले आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये नवीन असं काही नाही, ही परंपरा आहे आणि त्या कायद्याने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये वावगं काही आहे असं मानायला काही जागा नाही. पण विक्रम काकडेच अधिकृत उमेदवार का? भाजप किंवा राष्ट्रवादी लढणार असा सुरुवात तिढा होता, त्यानंतर राष्ट्रवादीकडे फायनल झालं. मुद्दा असा आहे काकडे त्या अर्थाने आयडियल कॅन्डिडेट ठरले. नाही, आता असं आहे की काकडेंनी आज पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे विक्रम काकडे यांनी पण केला, संजय काकडे यांनी पण केला आणि पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी, वरिष्ठ आणि जिल्ह्यातल्या नेत्यांशी बोलल्याच्या नंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. अधिकृत उमेदवार विक्रम काकडेच का? अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेट हे सुनील टिंगरे आहेत. जिजाई बंगल्यावर बरेच वेळ बैठक सुरू होती, उमेदवारांची बैठक सुरू होती, काही नाराजगी सुद्धा दिसून आली. मी तुमच्या सगळ्या सत्रामध्ये अजित पवारांना एक मिनिट मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्याच्या आधी बाकीचे नेते या ठिकाणी बोलतील आणि मी शेवटी 2017ला अजित पवारांना दगा देऊन काकडे जे आहेत ते भाजपसोबत गेले, अनेक नगरसेवक फोडले. आज अजित पवारांच्या माघारी त्यांच्याच पुत्राला पक्षप्रवेश घेऊन उमेदवारी दिली जाते असं बोललं जाते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय समजावून सांगा? राजकारणाची समीकरणं नेहमी बदलत असतात. हा आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने केलेला निर्णय आहे. आमच्या कोर कमिटीने सुद्धा याच्या संदर्भामध्ये मान्यता दिलेली आहे. त्यामुळं ह्या बाकीच्या विषयामध्ये काही अर्थ राहत नाही. तो आता पास झाला. आता पुढं जाताना निवडणूक जिंकणं, पक्षाची शक्ती वाढवणं आणि त्याच्यामधून कार्यकर्त्यांना न्याय देणं हीच भूमिका आमची सगळ्यांची राहणार. सर, या सगळ्या क्रायटेरियामध्ये विक्रम काकडे बसतात का? असं आहे की या बघा, कोण काय म्हणतं त्याला काही अर्थ नाही. असा कुठल्याही प्रकारचा निकष लागलेला नाही. याच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणाने सांगतो, हा पक्षाचा निर्णय आहे. कोर कमिटीने ज्या विषयावर चर्चा केली त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बाकीचा कुठलाही निकष याला लागत नाही. आणि तुम्हाला हेही सांगतो, पक्षामध्ये सुद्धा कोणीही नाराज नाही. असले तर त्याची नाराजी काढायला वेळ आहे. आता आज फॉर्म भरायचं मुदत संपलेली आहे. स्क्रुटिनी झाल्यानंतर, फायनल लिस्ट प्रसिद्ध झाल्याच्यानंतर, माघार झाल्यानंतर ही निवडणूक सुरू होईल. त्यामुळं बाकीच्या कुठल्याही इतर प्रश्नांना या व्यासपीठावरून उत्तर द्यायची गरज नाही. तुमच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे. महानगरपालिकेला एकत्र लढला होता तुम्ही. असं आहे की मी सांगितलं ना, राजकीय समीकरणं ही नेहमी बदलत असतात आणि त्याच्यामुळे आता सगळ्याच पक्षांना अर्ज भरण्याची त्याच्यामध्ये मुभा असते. त्यांना काही सांगावं लागत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. बाजूला भाजपचे नेते थांबलेत. प्रदीप कंदांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ती पण त्याच्याबद्दल केंद्रीय मंत्री मोहोळ साहेब बोलतील आपल्याशी.